कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काल लातूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ज्या पद्धतीने ते नांगर घेऊन खांद्यावरती दाम्पत्य चालत होतं, बरीच टीका टिप्पणी होऊ लागली होती कृषी खात्यावर सुद्धा। कृषी खातं नेमकं करतंय काय, तुमची नेमकी भूमिका काय, काही बोलणं झालंय का? नाही, मी त्या शेतकऱ्याशी स्वतःहून या ठिकाणी फोन करून त्याच्याशी बोललेलो आहे। त्याच्या अडीअडचणी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहे। त्याची कर्ज त्याचं 40,000च्या आसपास आहे। 4-4.5 एकर शेती आहे। बैल त्याच्यावर शेतीसाठी नसल्यामुळे त्याला त्या प्रकारची परिस्थिती करावी लागली असं त्याचं म्हणणं आहे। त्या संदर्भात आमच्या कृषी अधिकाऱ्याला त्यांच्याकडे पाठवून आणि त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांना मदत कशी करता येईल या संदर्भात त्यांना मी आदेश केलेले आहेत। जर त्यांनी माझ्याशी व्यवस्थितपणे संपर्क साधला असता किंवा अगोदर आमच्या खात्यात संपर्क साधला असता, त्यातून काही मार्ग आम्हाला काढता आला असता। परंतु ठीक आहे, मीडियाच्या माध्यमातून का होत नाही ही बाब आमच्या निदर्शनाला आलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही योग्य ती दखल घेतलेली आहे। लोणीकर काल विधानसभेमध्ये होते आणि बरीच मागणी होते की त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, त्यांचं जे वक्तव्य आलं होतं समोर। त्यांनी माफी ऑलरेडी मागितलेली आहे। हाऊसमध्ये त्यांनी माफी मागितलेली आहे। शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर ते दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणाले ते। त्यामुळे त्यांच्या माफीचा प्रश्न येत नाही। हाऊसमध्ये माफी मागितली त्यांनी। नक्की समन्वयकांची बैठक झाली काल महायुतीच्या आणि त्यामध्ये कुठलीही वक्तव्य अशी करू नका जेणेकरून सरकार अडचणीत येईल असं कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। याचं पालन होईल? नाही, ठीक आहे, त्याचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि आम्ही पण सगळे करू। तो काय विषय 100% केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9।